नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील त्यांचे फोटो काढून टाकावे अशी मागणी भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषदेचे आतिश उमरे यांनी केलेली आहे आणि ते फोटो राहावे अशी भूमिका आहे जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई यांची। दोन्ही नेते आपल्यासोबत आहे। मग का मागणी केली तुम्ही अशी? बघा, न्यायालयाने सुनील केदार यांना गुन्हेगार सिद्ध केला आहे आणि 5 वर्षाची त्यांना सजासुद्धा दिली आहे। जिल्हा परिषद ही प्रशासकीय इमारत आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकरी असो की जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाचे लोक असो या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये वारंवार ते येत असतात आणि एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्यानंतर त्याचे फोटो इथे असणे, उलट महापुरुषाचे फोटो इथे नसणं म्हणजे जिल्हा परिषदेची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हे फोटो त्वरित काढावे असं त्या दिवशी आम्ही निवेदन दिलं। अध्यक्ष मॅडमला सुद्धा आमची विनंती आहे की जेणेकरून आपल्या जिल्हा परिषदेची प्रतिमा ही जागेवर राहिली पाहिजे। त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीचा ज्यांना न्यायालयाने सजा ठोकली आहे त्यांचे फोटो या ठिकाणून काढावे। विरोधी पक्षनेते आतिशभाऊ उमरे या ठिकाणी सीओ मॅडमना जो पत्र दिलेला आहे की सन्माननीय केदार साहेब यांचं प्रतिमा यांची फोटो प्रशासकीय इमारतीमधून म्हणजे आमच्या चेंबरमध्ये लावलेल्या फोटो काढून टाकाव्या, पण त्यांना जरी जिल्हा बँकेने शिक्षा ठोठावली असेल तरी त्यानंतरही पुढली पायरी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याच्यामध्ये आमची पिटिशन आम्ही टाकलेली आहे। त्यामुळे आणि सन्माननीय केदार साहेब हे माझे नेते आहे, ते माझे प्रेरणास्थान आहे आणि तो माझा अधिकार आहे की मी त्यांचा फोटो ठेवावा की नाही ठेवावा। राहिली गोष्ट की महापुरुषांच्या फोटोची, तर आपल्याला समोर दिसतच आहे की माझ्या चेंबरमध्ये कुठल्या कुठल्या महापुरुषांची फोटो आहे। महापुरुषांना जसं मी माझा आदर्श मानते तसंच मी सन्माननीय केदार साहेब यांना देखील आदर्श मानते। त्यामुळे मी आदर्श मानणाऱ्या व्यक्तींचा फोटो माझ्या चेंबरला राहीलच, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये देखील त्यांचा फोटो राहील। यावर आम्ही सर्व पदाधिकारी आमचे सर्व सन्मान्य सदस्य आमच्या पाठीशी आहेत आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। नक्कीच आतिश भाऊ, ताई म्हणतात की आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत। बघा कसं आहे की जिल्हा परिषद ताईने हे विसरावं नाही की लोकप्रतिनिधी हा जिल्हा परिषदमध्ये एकदाचा येतो। यांना जर फोटोचं इतकं प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी जर ते आदर्श असतील त्यांनी आपल्या घरी लावावं किंवा स्वतःच्या कार्यालयामध्ये लावा। ही इमारत काही मॅडमच्या एकट्याची इमारत नाही, तर ही प्रशासकीय इमारत ही शासकीय इमारत आहे। त्यांनी एक तर बाब सांगितली की महापुरुषांचे फोटो लागलेले, महापुरुषाचे फोटो इकडे लागले आहेत। त्यांच्या कॅबिनच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं असेल तर तिकडे सुनील केदारचा फोटो आहे आणि न्यायालयाने त्यांना गुन्हेगार सिद्ध केला आहे। जेव्हा एका गुन्हेगाराचा फोटो जर या प्रशासकीय इमारतमध्ये लावत असाल आणि ही काय ऑफिस मॅडमचं एकट्याचं ऑफिस नाही आहे, हे प्रशासकीय ऑफिस आहे, आमचे ते प्रेरणास्थान आहे। तर त्यांनी प्रेरणास्थान त्यांनी आपल्या घरच्या मंदिरामध्ये फोटो लावा ना। ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयात, त्याच्यानंतर उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय ज्या दिवशी डिसिजन देतील, ज्या दिवशी ते सर्वोच्च न्यायालय डिसिजन देतील आणि जेव्हा ते गुन्हेगारामधून जर मुक्तता होतील, आजच्या कंडिशनमध्ये ते गुन्हेगार आहे म्हणून न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोकवलेली आहे ना, म्हणजे ते गुन्हेगार झालेले आहे। ताई आता जो भाऊचा जो आक्षेप आहे तर आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, मी एका बाजूला ज्यांना आदर्श मानते त्यांचा देखील प्रतिमा आहे, छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे। दुसऱ्या बाजूला स्वराज्याचे जनक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील प्रतिमा आहे। त्यामुळे भाऊ जो आक्षेप घेत आहे की आता जिल्हा बँकेने त्यांना जिल्हा बँक प्रकरणात जरी जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली असेल तरी पुढली पायरी म्हणून आहेच। त्यामुळे जोपर्यंत पुढल्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही त्यांच्या शिक्षेच्या संदर्भात, कारण की न्यायालयाच्या फोटो काढणार नाही ही भूमिका माझी ठाम भूमिका आहे की मी त्यांचा फोटो काढणार नाही। ते माझे प्रेरणास्थान आहे, मी त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहे आणि जर त्यांना फोटोबद्दलच आक्षेप असेल तर जिल्हा परिषद 2020 मध्ये बसलेली आहे, तेव्हाच त्यांनी तो आक्षेप घ्यायला पाहिजे होता की सन्माननीय केदार साहेबांचा फोटो तुम्ही त्यावेळेला का लावू दिला। जर तुम्ही आत्ता आक्षेप घेताय तर आत्ता का आक्षेप घेता असं म्हणतात, ते काढणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। त्यावेळेस यांचे प्रेरणास्थान असेल, पण त्यावेळेस कोर्टामध्ये फक्त केस सुरू होती आणि गुन्हा काही सिद्ध झाला नव्हता। पण जेव्हा आज आमच्या डोळ्यासमोर गुन्हेगार सिद्ध आहे आणि शेतकऱ्यांचे 150 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा त्यांनी नुकसान केलेलं आहे, तर अशा वेळेसुद्धा आज पदाधिकारी म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून आमची बाजू आहे की गुन्हेगाराचा कुठलाही फोटो या इमारतीमध्ये असता कामा नये, जेणेकरून त्यांची भूमिका स्पष्ट केली की त्या फोटो काढणार नाही। तुमची काय भूमिका आहे विरोधी पक्षाची? भूमिका एकच राहील। आम्ही डेप्युटेशन सीओ मॅडमला दिलं आहे, 7 दिवसाचा 8 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही जे कानून प्रकारे कायद्याप्रमाणे कायद्याचं उल्लंघन आम्ही कुठे करणार नाही। त्याच्यानंतर एक आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। सर्वसाधारण सभा, एक सर्वात मोठी सभा असते, त्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही विषय मांडू आणि त्यानंतर सुद्धा
कायद्याला जर कोणी लोक ऐकत नसेल तर मग आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आंदोलन करणार. ताई आंदोलन करणार म्हणते, कायदा हातात घेणार. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, आम्ही आमचं मत मांडत आहोत. त्यामुळे मांडलेल्या मतानुसार मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आंदोलनाला सामोरे जाणार जिल्हा परिषद? हो, तयार आहोत आम्ही. नक्कीच. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे स्थायी निश्चित पद्धतीने कुठलाही प्रोटोकॉल किंवा जिल्हा परिषदचा नियम त्यांनी जी.आर वाचून घ्यावा की जिल्हा परिषदच्या कोणत्याही कॅबिनमध्ये कुठलाचा आपल्याला थोर पुरुषाशिवाय दुसरा फोटो लावता येत नाही, तर त्यांनी त्या कायद्याचं वाचन करावं आणि कायद्याप्रमाणे चालावं, कारण का ते कायद्याचं पद आहे आणि कायद्याप्रमाणे न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि आंदोलन निश्चित पद्धतीने करू आम्ही. भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये असे कित्येक तरी नेते आहे ज्यांच्यामध्ये कोर्टामध्ये केसेस सुरू आहे, न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आहेत, तरी देखील असे काही व्यक्ती मंत्रिमंडळात देखील आहेत. जर एकीकडे त्यांना जर सूट मिळत असेल तर आमच्या केदार साहेबांना का सूट मिळू नये, हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. नक्कीच. जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ताताई म्हणतात की आम्ही माजी मंत्री सुनील केदार यांचे फोटो काढणार नाही आणि विरोधी पक्ष नेते आपल्या आंदोलनावर ठाम आहे, आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.